आम्ही 2 दिवसापूर्वीच साधारणपणे जाहीर केलं की रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर त्याच्या पूर्वसंध्येला लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता हा वितरित होण्याची सुरुवात होईल. कालपासून ती सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे पुढच्या 2-3 दिवसाच्या कालावधीमध्ये पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे लाभ आपल्याला गेलेले पाहायला काही मिळतील. मुंबईचे अकाउंट आहेत आणि काही एका घरातल्या 4-4 महिलांनी अकाउंट काढलेले आहेत, तर त्यांना लाभ तो मिळणार. एक डेटा आहे जो माहिती व शिक्षण विभाग तंत्रज्ञान विभागाने आमच्याकडे दिलेला आहे. त्याचा संपूर्ण त्या ठिकाणी 15 दिवसाचा कालावधी ही साधारणपणे आम्हाला ग्राउंड लेवलची स्क्रुटिनी करायला लागणार आहे आणि तो कालावधी झाल्यानंतर तो आकडा किती आहे हा त्या ठिकाणी निश्चित करता येईल. पण साधारणपणे जर पुरुषांनी किंवा चुकीच्या व्यक्तींनी त्या योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई आणि ती वसूल करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा शासन हे त्या ठिकाणी निर्णय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संपूर्ण पडताळणी आणि ई-केवायसी नंतर या योजनेतील लाभार्थी महिलांची संख्या 2.48 कोटींवरून घसरून थेट 1,65,66,164 वर आली. ई-केवायसी प्रक्रियेमुळे लाखो गरजू महिला या योजनेतून बाहेर पडल्यात. ई-केवायसी हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा होता. ज्या लोकांच्या लक्षात आलं की आम्ही नियमाच्या बाहेर त्या ठिकाणी लाभ घेतलेला आहे, त्यांना वारंवार संधी देऊन त्यांनी ई-केवायसी केलं नाही. 1,65,00,000 बहिणींनी ई-केवायसी केलं. त्यामुळे त्या पात्र ठरल्या, त्यांना रेग्युलर कुठलाही खंड न पडता पैसे मिळतात. काहींनी ई-केवायसी केलं नाही. अनेक लाखो बहिणींचं त्या ठिकाणी असं लक्षात आलं की इन्कम टॅक्स पेई परिवार आहे, आपल्या याच्यात इन्कम टॅक्स पेई चालत नाही. कोर्टामध्ये केस केली, हायकोर्टात गेले, रोज शिव्या दिल्या, ही योजना बंद करा म्हणून सांगितलं आणि आता तेच हिंदीमध्ये मगरमच्छ के आंसू म्हणतायत. तसे मगरमच्छ के आंसू आता हे यांच्या डोळ्यातनं वाहून राहिले. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सर्व शासकीय योजनांची अचूक व वेगवान माहिती फक्त 20 या आपल्या चॅनलवर